गळ्यातल्या माळा आणलेल्या आता ऋषी वर्ग गोळा झालेला, ब्राह्मण वर्ग गोळा झालेला, क्षत्रिय वर्ग गोळा झालेला, सर्वच्या सर्व रामचंद्राला राज्याभिषेक होणार आहे. पण सगळेच्या सगळे रामचंद्राच्या अभिषेकासाठी गोळा झाले. बाहेरी येऊनी आपण अभिषेकावार गुणंदरा, हे वसिष्ठाची आज्ञा पूर्ण केले नमन सुमंते, केले नमन सुमंते. खरोखर बाहेर आलेला रामचंद्राला राज्याभिषेक करायचा. आनंदाच्या डोळी आनंद आनंद प्रत्येकाला निर्माण जेथे झालेला आहे. बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर असणारा नमस्कार केलेला पुढे काय झालं? ऐकून वसिष्ठाचे वचन राजा झाला ती उद्विग्न, कैवी दाऊ काळे वदना, मूर्छा पन्ना ती दुखी. बघा रामचंद्राला निरोप सांगायचा आहे. राजा सुमंत जिथे राजा दशरथाकडे आलेला आहे, नमस्कार केलेला आहे. आता काय सांगू मी याला, माझं काळ तोंड कसं दाखवू, कारण अपशब्द माझ्या माथ्यावर बसल्या गेलेल्या आहेत. म्हणून राजा दशरथ दुःखावस्थेमध्ये आणखी खिदक्षीण झालेला आहे. काय करताय पुढं? देखून रायाची अवस्था कंप सुटला सुमंता, कै सांगे समुळे वार्ता, मने राव का व्रता दुःख मानी. बघा ही राजा दशरथाची अवस्था सुमंतानं पाहिल्या गेलेली आहे. राजा तर बाजूला राहिला, काही बाजूला राहिल्या गेलेले आहे. पण कोण? सुमंत प्रधान थर कापू लागलेले आहे. राणी आहे, राजा आहे. राजा पडलेला जिथे राणी उभी आहे. मग त्या माध्यमामध्ये नेमकं राजा दशरथाला काय झालं असावं म्हणून सुमंत प्रधान घाबरला गेलेला आहे. काही बोलत नाही. काय झालंय पुढं? पूर्वी दिधले मज भाकेसी, भरत राज्य राम वनवासी, तिची मागता रायासी, अति दुःखासी कामानी. सांगू लागलेला आहे. काय सांगत आहे? काही सांगायला लागली सुमंताला. सुमंता राजा दशरथानं मला 2 वर दिलेले आहेत. त्यांनी 2 वर दिलेले त्यांनाच मी मागितले. कोण मागितले? एका वरानं भरताला राज्याभिषेक, दुसऱ्या वरानं रामचंद्राला वनवास. हे मी त्यांनी दिलेले वर मी त्यांनाच मागितले आणि त्यांना मागितल्यामुळं त्यांची अवस्था ही झालेली आहे. निश्चय जाण तू सुमंता, राज्यपट माझिया भरता, दंडकारण्य श्री रघुनाथा, भाक अन्यथा मी करी. हो, भाक अन्यथा मी न करी. दिलेलं वचन त्यांनीच आहे, त्यांनाच मागितलंय. म्हणून माणसानं जीवनामध्ये आल्यानंतर मालकीनीचं बोलणं ऐकल्याशिवाय वचन देऊ नाही. आणि जर वचन दिलं उद्याच म्हणलं की मला चंद्रहार आणा, कुटाला आणा, म्हणून वचनामध्ये जायचं नाहीये. आणि जर गेलं तर राजा दशरथासारखं झाल्याशिवाय राहणार नाहीये. त्यालाच मला नमुचे राक्षसाला मारित असताना दिलेलं वरदान आहे. त्यांना मी मागितलंय आणि तेच आता म्हणते तर आता कसं देऊ वरदान? रामचंद्र वनवासाला जाणार आहे, भरत राजावर बसणार आहे. मागितलंय, द्यायला तयार नाही तर सुमंता. ऐकता कैकईची वाणी, सुमंत मूर्छित पडे धरणी, कपाळ पिटिया क्रंदोनी, काय पापिनी वदलीस. बघा राजा दशरथाची ही अवस्था झालेली आहे. मग सुमंताची अवस्था काय झाली असेल? कैकेयीच्या मुखातून निघालेले उद्गार सुमंतानं ऐकले. पापिनी, अगं मागायची तू मागायला पाहिजे होतस, पण विरोधाभासातून तू मागितल्या गेलेला. सुमंताला देखील मूर्छना आली. सुमंत देखील जमिनीवर कोसळला. राम परम प्रिय समजता, जीवाहुनी आवडता, त्या तुझ द्वेषिता रघुनाथा, अभाग्यता पयाली. काही हे काय केलंस राणी सरकार? लहानापासून वृद्धापर्यंत असणारा रामचंद्र प्रत्येक जीवाला आवडत होता.
आणि त्याच रामचंद्रावर जिथे उरपाट तू फिरलीस ग काय वाईट केलंस ग. लहान असो, वृद्ध असो, तरुण असो, म्हातारासारखो, आमच्यासारखे डंगरे सुद्धा असो, असंच ना, त्यांना सुद्धा आवडत होता. आणि त्याच रामचंद्राला तू वनवासाला पाठवाय निघालीस. इचे वचन ती अनर्था इसी राय करावा घात वनाद वडितार गुणात अति आकांत होईल. सुमंत बोलू लागलेला राजा दशरथ गप्प का बसला. राजा दशरथाने हिचा शिरछेद करायला पाहिजे होता, परंतु राजा दशरथ गप्प जिथे बसू लागलेला आहे. आणि याच्या गप्प बसण्यामुळं कैकेयी जिथे रामचंद्राला वनवासाला पाठवू लागले. बघा आपल्या जीवनात असंच काय होते, आपल्याच्याने जर आपल्या मालकीची इच्छा परिपूर्ण होत नसेल तर आपल्याला सुद्धा गप्प बसावं लागते. मग जीवनामध्ये हीच राजा दशरथाची अवस्था निर्माण झालेली आहे. येरी म्हणे पूर्वीची भाक न देता रायासी होय नरक सुमंता ओढवल्या ती दुःख आदोमुख विलपत. बघा सुमंतानं मनामध्ये ठरवलं, कैकेयीला दिलेलं वचन राजा दशरथानं पूर्ण जर नाही केलं तर राजा दशरथाला अधोगतीला जावं लागणार आहे. धर्म संकट दोन्ही कुणा जिथे असणार उडवल्या गेलेल्या आहेत. एक तर नरकवासाला जावं लागेल, नसता रामचंद्राला वनवासाला जावं लागेल. काही करावं. सुमंत प्रधानाने खाली जिथे चेहरा केलेला आहे आणि काय मोकळून रडायला चालू केलंय. बोला. तयासी संबोखी दशरथा मने हे बाहेर कळुनी निमाता वेगी पाचारी श्री रघुनाथा श्री मग व्रतांता कळेल. सुमंता इथे थांबू नको बाबा. ही वार्ता जनवदंता म्हणजे लोकांकडे जिथे पोहोची ती करू नको, लोकांना तू सांगू नको. भांडण चौकटीच्या आत असावं, बाहेर नसावं. तुमचं आमचं जर भांडण दोघांचं जर झालं तर चौकटीच्या बाहेर जाऊ नये, आणि चौकटीच्या बाहेर जर गेलं तर अपवाद निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीये. सुमंता हे लोकांना कुणाला कळू देऊ नको, फक्त त्या रामचंद्राला सांग. कैकेयीने सुमंताला सांगितलं गेलेलं आहे. सुमंत वैगे राजाज्ञेसी आला श्रीराम भवनासी शोभा शोभे वैकुंठासी लाजे त्यासी कैलास. धावत्या वेगानं सुमंत प्रधान रामचंद्राच्या महालाच्या ठिकाणी आलेले आहेत. त्यावेळेस असणार राजा इंद्राची सभा आहे. याच्या द्विगुणित अशा प्रकारचा रामचंद्राचा माल सजवला गेलेला आहे. अगदी लोकप्रसाद प्रसन्न वदन आहे. सर्वांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी रामचंद्राविषयीची भावना, आतुरता आणि प्रेम आणखीन आहे. आणि अशा सानिध्यामध्ये सुमंत प्रधानाचं आगमन राजमहालाच्या ठिकाणी, रामचंद्राच्या महालाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भवनी मयूर नृत्य करीती तेने तांडव विसरे उमापती मधुर पारवे घुमघुमती चमके चित्ती सामवेद. चमके चित्ती सामवेद. शंकर भगवान कैलाश पर्वताच्या ठिकाणी तांडव नृत्य जिथे आणखीन करतायत ते देखील विसरल्या गेलेले आहेत. पक्षी देखील असणार बरं का विसरल्या गेले, मोर नाचणं विसरल्या गेलेले आहेत. एवढं सामगायन जे वेदाचं म्हणतात ना, ते सामगायन रामचंद्राच्या दरबारामध्ये चाललेलं आहे. याच्यामुळे प्रत्येक जण फिकं पडलेलं आहे. प्रत्येक जण लाजूला सारखा अवस्था रामचंद्राच्या भुवनामध्ये निर्माण झालेली आहे. पारव्याच्या पियुषवाणी गंधर्व टेले वेळाओनी चारी वेद झाले मौनी श्रीराम भवनी आल्हाद. रामचंद्राच्या महालाच्या ठिकाणी पारवे घुमू लागलेले आहेत. पारवे त्याच्या पुढं वेदाचं सामगायन देखील असणार थक्क झालेले आहे. गंधर्वाचं गायन जिथे असणार थक्क झालेलं आहे. अप्सराचं गायन थक्क जिथे झालेलं आहे. एवढा मंजूळ स्वर त्या रामभुवनाच्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. याच्यामुळे जिथे प्रत्येकाला जिथे नवला वाटू लागलेला आहे. श्रीरामाच्या भवना प्रती
शुक सुभाषित बोलती वेदांत वेडावली किती रस सेविती उपनिषंदे. बघा संघ सुख जिथे पक्षी म्हणजे पोपट, जो वेदाचा स्वर निघणार आहे तर स्वराचा आलाप असणारा पोपट पक्षी जिथे काढू लागलेले आहेत. वेद आहे, शास्त्र आहे, स्मृती आणखीन आहे. यांनी जो आलाप काढला गेलेला आहे तो आलाप रामभुवनाच्या ठिकाणी फिका पडू लागलेला आहे. एवढं सुस्वर आणि मंजूळ अशा प्रकारचं गायन चालू आहे. सारिका गोड बोलती तिने लाजे सरस्वती विस्मयो मानी बृहस्पती पक्षी पक्षार्थी परमार्थी. बघा हे सारिका म्हणजे असणारे काय साळुंकी ती देखील सुस्वर जिथे असणारं गायन करू लागलेली आहेत. त्या वेदाचा अर्थ देखील असणारा वेदाचा शास्त्रार्थ तो असणारा देखील फिका पडू लागलेले आहे. एवढे असणारा आनंदी आनंद निर्माण झालेला असताना की त्याच्यामध्ये जे ते आता विषाचा थेंब किंवा मिठाचा थेंब जसा खडा दुधामध्ये पडावून सर्व दूध नासल्या जाते ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ लागलेली आहे. रसस्त्रवती द्रांक्ष घड तो रस सर्वाहुनी गोड सचाळतेने होय निचाड पुरे कोड मुमुक्षांचे. द्राक्षाचे घडच्या घड असणार आहे त्या द्राक्षापासून जिथे असणार उत्तम प्रत जिथे रस गळू लागलेला आहे त्याच्यापासून जी गोडी निर्माण जिथे होती ती गोडी रामभुवनाच्या ठिकाणी आणखीन आहे. तिथं कुठली अपेक्षा अभिलाषा कुठली कोणाच्या अंतःकरणामध्ये न राहता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राम स्वरूपामध्ये प्रत्येक जीव जिथे निर्माण झालेले आहेत. रामागणींच्या कमैनी कमळाला जे त्यांते देखोनी माझा रहिवास चरणी हृदया भरणी शोभती. सगळ्या जिथे असणाऱ्या बरं का फुलं देखील असणाऱ्या बरं का एकरूप झाल्या गेलेल्या आहेत. स्वतः जिथे असणारे स्वतःच्या अंतर्मुख झालेले आहेत. माझा अधिकार माझं वास्तव्य माझं तादात्म्य रामचरणाच्या ठिकाणी आहे अशा प्रकारचा त्या फुलांना देखील भाव निर्माण झालेला आहे. त्यांचा देखील असणार श्वास त्या रामभुवनामध्ये द्रवळू लागलेला आहे. श्रीराम भवनींचे सुमना सुवासे होय मना उन्मना तेने सुवासे पांगुळे पवना राहे मिळुना चिद्रूपी. रामचंद्राच्या भुवनाच्या ठिकाणी फुलांचा वास होऊ लागलेला आहे. हा सर्वत्र भ्रमण करणारा वारा देखील तो लोळा झालेला आहे आणि रामभुवनाच्या ठिकाणी वास्तव्य करत आहे. एवढा श्वास की मनाची मनधारणा मनाची मनस्थिती मनाची प्रसन्नता त्या श्वासामुळे निर्माण झालेली आहे. पताका श्रीराम मंदिरी झळकता ती चिदंबरी जो का लक्ष त्यांची तोरी चराचरी तो धन्य. हो चराचरी तो धन्य. रामभुवनाच्या ठिकाणी पता अगदी सुशोभित जिथे आणखीन आहेत. आकाशाला जिथे असणारे बेडू जिथे पाहतात त्याचं वर्णन जर करण्याचा प्रयत्न जर केला तर वेदाला देखील शास्त्राला देखील वर्णन करता येत नाहीये. च्युत वृक्ष राजभवनांता अवघे झाले जी अच्युता सफळ झाले अति विनिता फळे त्या गीता परिपागी. बघा च्युत वृक्ष म्हणजे आंब्याचे झाड देखील आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रामस्वरूपाच्या ठिकाणी नटल्या गेलेले आहेत. रामस्वरूपामध्ये एकरूप जिथे झालेले आहेत त्या आंब्याच्या डाळ्या सुद्धा त्या रामभुवनाच्या ठिकाणी आणल्या गेलेल्या होत्या. एवढं जिथे असणारा श्रृंगार शोभा अधिकोत्तर अशा प्रकारची रामभुवनाच्या ठिकाणी सुमंत प्रधान पाहत आहे. परी जात स्वर्ग सुवासे पायी लोळती कोणी न पोसे श्रीराम मंदिराची मानसे अवघे उदासे तयासी. अवघे उदासी तयासी कारण अंतःकरणाच्या ठिकाणी रामचंद्रावर प्रेम जिथे असल्यामुळं कायिक भाव वाचिक भाव आणि मानसिक भाव एक रूपाच्या ठिकाणी विलीन जिथे झालेले आहेत आणि विलीन झाल्यामुळं सर्वस्व जिथे असणार समान वृत्ती समान धारणा समान कार्य हे असणार प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये चाललेलं आहे. चला चला दोघ जण जोडच जय श्रीराम.